नित्याला पायऱ्यावरून येताना बघून त्याला धक्काच बसला. आश्चर्याने तोंड उघडच राहिलं, जे अंकितने हसतच स्वतःच्या हाताने बंद केलं. तो तिला बघतच राहिला. इनफॅक्ट तो स्वतःला तिला बघण्यापासून रोखू शकला नाही. तिची नजर खाली असूनही त्याने बरोबर ओळखलं होतं तिला. त्याचं पहिलं आणि शेवटचं प्रेम होती तीही अजूनही तशीच आहे. उलट आधीपेक्षाही अधिकच सुंदर दिसू लागली आहे. तो मनात विचार करू लागला. हलकेच हसू त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागलं. खूप दिवसानंतर हरवलेली मौल्यवान वस्तू गवसल्यासारखा आनंद त्याला झाला होता. आज 3 वर्षानंतर तिला तो बघत होता. पण हे काय? त्याच्या चेहऱ्यावर फुललेले हसू हळूहळू मावळत गेलं आणि त्या ठिकाणी आता रागाने जागा घेतली. का वागली ही अशी माझ्याशी? प्रेमच नव्हतं केलं का तिने कधी माझ्यावर? काय चूक केली होती मी? का फसवलं हिने मला? तो मनातच बोलू लागला. तिने केलेला विश्वासघात त्याला आवडला नाही. चेहरा मात्र रागाने लाल झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचं बदलणारे भाव अंकित बघत होता. पण त्यालाही काही कळतच नव्हतं. हा असा का वागतोय? हे सगळं सुरू असतानाच नित्या तेथे पोहोचली. तिने लगेच कमलाकर आणि मीनाबाईंना वाकून नमस्कार केला आणि मीनाबाईच्या सांगण्यावरून ती त्यांच्या जवळच बसली. तिची मान अजूनही खालीच होती. तिने मुलाकडे बघितलेही नव्हते. पण इकडे तो फारच रागाने तिच्याकडे बघत होता. कुणाचेही त्याच्याकडे लक्ष नव्हते. हे बरं, काय झालं असेल 3 वर्षापूर्वी नेमकं जे तो तिचा एवढा राग करतो? त्याने तिच्याशी नातं तोडलं, पण तिला तर त्याचं कारणसुद्धा माहिती नाही. कदाचित हा गैरसमज असेल का? की खरंच काही केलं होतं तिने? तो स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. मित्राचीच मुलगी असल्यामुळे कमलाकर रावांनी फारच थोडं प्रश्न तिला विचारले. कारण तिच्याबद्दल भरपूर माहिती त्यांना मित्राकडूनच मिळाली होती. त्यांनी आपल्या मुलाला तिला काही विचारायचे असेल तर विचार, असा इशारा केला. त्याने काही नाही अशी मान हलवली. मग मीनाबाईंनी जुजबी असे प्रश्न नित्याला विचारले. तिने दबकच सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. आता कमलाकर रावाने सांगायला सुरुवात केली. बरं का नित्या, मी तुझ्या बाबांचा लहानपणीचा मित्र. नंतर पुढच्या शिक्षण आणि व्यवसायामुळे अलग झालो. माझ्या मुलासाठी मी तुला पसंत केली आहे. म्हणजेच समीर कमलाकर देशमुख ची तू बायको आणि माझी सून म्हणून तू माझ्या घरी यावी असे मला वाटते. बाकी तुमच्या दोघांच्या निर्णयावर आहे. पण पुढचे ऐकायला ती भानावर कुठे होती. जसं तिने त्याचं नाव ऐकलं तसं तिच्या हृदयात धस्स झालं. काय ऐकलं मी? त्याचे नाव घेतले का यांनी? हा तो कसा असू शकतो? कदाचित दोघांची नावं सेम असतील. पण मग हा योगायोग समजावा का? बघू का एकदा? तोच तर नाही हा. नित्या संभ्रमात पडली. तिलाही नकळत ओढ लागल्यासारखी झाली. तिने हळूच नजर वर करत त्याच्याकडे बघितली. मात्र त्याला बघताच तिला घाबरायला झालं. हसावं की रडावं हेच तिला समजेना. आज 3 वर्षानंतर ती त्याला बघत होती. तिचं आजही प्रेम होतं त्याच्यावर. हाच आहे तो. हा का सोडून गेला हा मला? काय गुन्हा केलेला मी? साधं कारणही सांगावंसं वाटलं नाही याला. आज हा मला बघायला कसा काय आला? यालाही माहीत असेल का काय मलाच बघायला येणार होता ते? नसेल कदाचित. स्वतः सोडून गेल्यानंतर कदाचित माहिती असताना तो इथे आला नसता. की आजही प्रेम करतो तो माझ्यावर म्हणून आला असेल. नित्या तिच्याच 2 मनाच्या खेळात गुरफटलेली होती. तिचा प्रश्न विचारत होती आणि उत्तरसुद्धा तीच देत होती. तिला काहीच समजेना झालं. तर समजलं असेलच. त्याचं नाव समीर कमलाकर देशमुख. आपल्या कथेचा नायक. रंगाने गोरा, एकदम रुबाबदार, स्मार्ट, हँडसम, पाणीदार डोळे, जिम करून कमावलेली भरदास्त बॉडी, थंड नजर, वागण्यात एक प्रकारचा ॲटिट्यूड आणि मुलींना अजिबात भाव न देणारा. भारीच होता तो.
तो तिच्या चाललेल्या प्रत्येक हालचालीकडे नकळत बघत होता. एक मन तिला बघून खुश होऊ पाहत होते तर दुसरं मन तिचा राग करत होते. अंकित त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होता. त्याला याचे काय झाले आहे हे कळेनाच. बाकी ओल्ड मंडळी गप्पात रंगली होती. अंकित हळूच हाताचा कोपरा मारत समीरला म्हणाला, काय चालले आहे तुझं ब्रॉ? त्यावर वैतागतच समीरने अंकितकडे बघत काहीच नाही मध्ये मान हलवली. पण अंकितला वाटलं काहीतरी गडबड नक्कीच आहे. आपण त्याला नंतर विचारू असे म्हणत गप्प बसायचे ठरवले. अरे समीर, नित्या आणि तू एकाच कॉलेजला होतात, मग ओळखत असाल की एकमेकांना? वसंतराव विचारू लागले. नाही बाबा, ते खूप मोठं कॉलेज आहे आणि भरपूर फ्रेंड्स आहेत. त्यात सहसा दुसऱ्या फ्रेंड्सच्या व्यक्तीशी ओळख होत नाही, समीरने एकदम उत्तर दिले. आणि नित्याच्या काळजात कळ गेली. जसं तो तिला कधीच ओळखत नव्हता. तेवढ्यात समीरचा फोन खणखणू लागला आणि सगळ्यांची तंद्री भंग पावली. समीरने सुटकेच्या भावात श्वास टाकला आणि बाहेर जाऊन कॉल घेतला. ऑफिसमधून फोन होता. त्याची गरज असल्यामुळे त्याला ऑफिसमध्ये येण्यासाठी कॉल होता. तो फोन ठेवून परत येऊन बसला. वसंतराव म्हणाले, समीर बेटा, नित्याशी काही बोलायचे असेल तर तुम्ही तिच्या खोलीत बोलायला जाऊ शकता. त्यावर नको. ठीक आहे बाबा, ऑफिसमधून फोन होता, काम आहे तर जावे लागेल. समीर वडिलांकडे बघत म्हणाला. चला वसंता, येतो मग आम्ही. आता भेट होतच राहील. तुम्ही पण येत जा कधी कधी, कमलाकरराव निरोप घेण्याच्या हेतूने म्हणाले. हो म्हणत वसंतरावांनी कमलाकररावांना आलिंगन दिले. येतो ताई, येतो. हा नित्या बाळा, सून म्हणून तूच माझ्या घरी यावी असं मनापासून वाटतं. फार गोड आहेस. नेहमी वाटायचे एक मुलगी पदरी असायला हवी होती. तुझ्या रूपात मला माझी मुलगी मिळाली. सून नाही झालीस तरीही मी मुलगी मानली तुला. नेहमी सुखी राहा. काळजी घे बेटा, म्हणत मीनाबाईंनी नित्याच्या डोक्यावर हात फिरवला. त्याचं उतू जाणारं प्रेम पाहून समीरने वाकडे तोंड केले. नित्याने वाकून नमस्कार केला आणि मीनाताईंना नमस्कार केला आणि हळूच नजर समीरकडे वळवली. तो मोबाईलमध्ये बघत उभा होता. सगळं पाहुणे घराबाहेर पडले. समीरला ऑफिसला काम असल्यामुळे कमलाकर आणि मीनाताईंना एका कारमध्ये बसवून ड्रायव्हरला घरी पोचवायला सांगितले व तो आणि अंकित दुसऱ्या कारने ऑफिसला निघाले. नित्या तिच्या रूमच्या खिडकीतून त्यांच्याकडे बेभान बघत होती. तिला वाटलं एकदा तरी तो फिरून बघेल, पण तिचा हिरमोड झाला. त्याच्या भरधाव वेगाने निघून जाणाऱ्या कारकडे बघत असताना डोळ्याच्या काठावर रेंगाळणारा टपोरा थेंब घरंगळत गालावर येऊन विसावला. ती धपकन बेडवर बसली. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.